नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। नायगाव शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण उत्साहात संपन्न। नायगाव शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला। नायगाव शहरातील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या प्रसंगी केशवराव पाटील चव्हाण, वसंत मेडेवार, गोविंद मेथे, संगमनाथ कौतिकवार, प्राचार्य के.जी. सूर्यवंशी, प्राचार्य बलभीम वाघमारे, प्राचार्य मारुती माने, प्राध्यापक बाबासाहेब शिंदे, पत्रकार रामप्रसाद चन्नावार, प्रहारचे गोपीनाथ आंबटवार इत्यादी उपस्थित होते। यावेळी एका गरीब होतकरू मुलीला सायकल वाटप करून मुलांना खाऊ देण्यात आला। नंतर अनाथ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले। सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिलेनियम पब्लिक स्कूल येथे ध्वजारोहण संपन्न। मिलेनियम पब्लिक स्कूलच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्या हस्ते संस्थेच्या अनेक शाखेचे ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी संस्थेचे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ध्वजारोहण नंतर यमुनाबाई ज्युनियर कॉलेज व श्रीदत्त ज्युनियर कॉलेजमधील 12वी शाखेतील शिकलेल्या विद्यार्थी यांचे, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये MBBS शिक्षणासाठी पात्र झालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा शिवराज पाटील होटाळकर यांच्या हस्ते पार पडला। सत्कार करून सर्व MBBS पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊन उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। तहसील कार्यालय नायगाव येथे ध्वजारोहण संपन्न। भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन समारोह तहसील कार्यालय नायगावच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मुख्य शासकीय ध्वजारोहण नायगावचे तहसीलदार श्रीमती धम्मप्रिया गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले। या निमित्त निवासी नायब तहसीलदार विजय एरवाड, नायब तहसीलदार महसूल 2 पोळे व निवडणूक नायब तहसीलदार कुलकर्णी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली। ध्वजारोहणास शहरातील प्रतिष्ठित नागरिक व राजकीय क्षेत्रातील पुढारी, कार्यकर्ते, विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, सर्व कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। ॲग्री कॉलेज नायगाव येथे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण प्रसंगी केशवराव पाटील चव्हाण, हनुमंतराव पाटील चव्हाण, वसंत सावकार मेडेवार, श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, रमेश लव्हेकर संचालक, कृषी शिक्षण व संशोधन, डॉक्टर रमेश नादरे प्राचार्य, कृषी महाविद्यालय, डॉक्टर विलास मोरे प्राचार्य, अन्नतंत्र महाविद्यालय, मुकुंद मैड प्राचार्य, कलावतीबाई पॉलिटेक्निक कॉलेज, विशाल क्षीरसागर प्राचार्य, बळवंतराव चव्हाण औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय, बाबासाहेब शिंदे, पंकज पाटील चव्हाण, संजय पाटील चव्हाण, पांडुरंग पाटील चव्हाण, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व पत्रकार तसेच कर्मचारी उपस्थित होते। ब्लू बेल्स इंग्लिश स्कूल येथे विजय पाटील चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। या मंगल प्रसंगी संस्थापक अध्यक्ष के हरिबाबू, नारायण पाटील जाधव, संजय पाटील चव्हाण, शिवाजी पाटील कल्याण, पांडुरंग पाटील चव्हाण, सुनील कांबळे, विठ्ठल बेळगे, माणिक चव्हाण, साईनाथ चन्नावार, नवनाथ जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नायगाव नगरपंचायत येथे नगराध्यक्षा अर्चनाताई संजय पाटील चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। ध्वजारोहण प्रसंगी खासदार रवींद्र पाटील चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, केशवराव पाटील चव्हाण, हनुमंतराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय एरवाड, बालाजी बच्चेवार, सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, पत्रकार, राजकीय पुढारी, विविध शाळेतील चिमुकल्यांनी स्वातंत्र्य दिनाचा विजय असो असा नारा देत नगरपंचायतच्या ध्वजारोहणास उपस्थिती लावली होती। पंचायत समिती नायगाव येथे गटविकास अधिकारी TN वानखेडे यांच्या हस्ते ध्वजारोहण। पंचायत समिती येथे ध्वजारोहण प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, पत्रकार, पंचायत समिती येथील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी अजिम नरसीकर, नायगाव, नांदेड। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।